हॅलो एव्हरीवन, नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या एका नवीन ब्लॉगला सुरुवात करते. तर आज मी सुंदर वगैरे असं काहीही म्हणणार नाही, कारण आज मी एका गंभीर विषयावर बोलण्यासाठी आलेली आहे. ॲक्च्युली तुम्हाला थंबनेल पाहून काही थोडीफार आयडिया आली असेल, कारण गेले 4 दिवस मला वाटते काही ठिकाणी न्यूज असो किंवा व्हिडिओज असो आपण पाहतो या बाबतीतील. तर आता मी जास्त ताणाताण न करता, जास्त काही वायफळ बडबड न करता किंवा इतरत्र काही प्रस्तावना न देता डायरेक्टली विषयाला हात घालणार आहे. आणि ॲक्च्युली खूप गंभीर विषय आणि म्हणजे माझ्या बाबतीत सुद्धा ह्या गोष्टी घडलेल्या आहेत, आमच्यासोबत सुद्धा. आणि बऱ्याच गोष्टी अशा आहेत की त्या कधी-कधी छोटीच गोष्ट असते, पण त्याचं खूप मोठे परिणाम असतात. आणि आपली एखादी छोटीशी मोमेंटसुद्धा आपल्याला एखाद्या मोठ्या संकटात नेऊ शकते किंवा आपल्या घरातल्या व्यक्तीला एका प्रॉब्लेममध्ये फसवू शकते. आणि दुसरी गोष्ट की जर ती आपल्या मुलांच्या बाबतीत असेल तर आपण खूप म्हणजे खूप पॉझेसिव्ह असतो. आणि एक आई जी असते ना, आई वडील या दोघांमध्ये जरी आपण कितीही कंपेअर केलं, आई भले त्या मुलांवरती ओरडते. आता म्हणजे वडिलांचं कसं असतं की शक्यतो जास्त करून प्रेमाने वगैरे 2 प्रकारचे असतात, की एकतर म्हणजे थोडंसं दटावून किंवा रागवून वगैरे हँडल करतात गोष्टी किंवा मग जास्तीत जास्त प्रेमाने. पण तसं आई म्हटलं ना, तर कुठलीही आई असू दे, ती एकतर फक्त प्रेमळ किंवा चिडकी अशी नसते. आई ही संमिश्र स्वभावाची असते, कुठलीही असू देत. मला तर असं वाटतं आतापर्यंत मी बघितलं, म्हणजे ती जितकं ओरडते आपल्या मुलांना, जितकं एखाद वेळी तिला राग अनावर झाल्यानंतर एखाद फटका देत असेल, पण नंतर सगळ्यात जास्त त्रास तिलाच होतो. आणि कुठलीच आई आपल्या मुलांच्या बाबतीत लापरवाही किंवा हलगर्जीपणा हा जाणून बुजून कधीच करत नाही. तिचं नेहमी हेच असतं की बाबा माझ्या मुलांना नेहमी मी सेफ ठेवावं आणि प्रत्येक ठिकाणी मी त्यांच्यासाठी अवेलेबल असावं. पण कसं असतं ना, की आत्ताच्या ज्या महिला आहेत त्या एकतर म्हणजे वर्किंग वुमन आहेत आणि ज्या काही हाऊसवाईफ आहेत त्यासुद्धा बरेच आपल्याला कामं असतात. आणि आजकाल जरी घरी असल्या तरी इतरत्र कामं वगैरे असतातच आपल्याला. हाऊसवाईफ जरी असले तरी सगळं 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 घर हँडल करणं. ॲक्च्युली बघा, माझ्यावरती या घटनेचा इतका म्हणजे हे झालं आहे, तर ती मला आता सुद्धा बोलताना असं झालं की कधी एकदा मी तुम्हाला सांगते. तर तेच की आपल्याला इतर कामं वगैरे असतात आणि बरेचदा मग आपण त्या कामांमध्ये गुंततो आणि थोडंफार म्हणजे दुर्लक्ष होतं. दुर्लक्ष म्हणता येणार नाही, आपण व्यवस्थित बघितलेलं लागतं की बाळ कुठे खेळतंय, काय करतंय. पण कधी-कधी काही भयंकर घटना घडतात आपल्या थोड्याशा नजरचुकीने सुद्धा. तर अशीच एक घटना घडलेली आहे बीडमधल्या अंबाजोगाई येथे. तर सॉरी, मला एखाद्या वेळेस माझं गावाचं नाव चुकू शकतं किंवा उच्चार, अंबेजोगाई कदाचित आहे हे. तर मी रात्री झोपताना जेव्हा आता जसं की माहिती आहे, मी क्रिएटर आहे, व्हिडिओज बनवते यूट्यूबवरती म्हटल्यानंतर मी सतत यूट्यूब वगैरे चेक करत असते किंवा असंच काही ना काही माझ्या ह्याच्या संदर्भातील किंवा काही माहिती गोळा करणे किंवा शक्यतो मी इन्फॉर्मेटिव्ह व्लॉग्स असो किंवा व्हिडिओज असं काही ना काही बघत असते. तर याच्यामध्ये अचानक ना मी जास्तीत जास्त व्लॉग वगैरे चेकआउट करत असते. तर मला रात्री मी झोपताना वाय-टी स्टुडिओसुद्धा बघते. तर झोपण्यापूर्वी प्रत्येकाची सवय असते. आता कोणी टाईमपाससाठी असो किंवा कशासाठी यूज करत असेल, तर मी बघत असते. तर बघताना रात्री मला अचानक झोपण्यापूर्वी मी यूट्यूब ओपन केलं आणि मला सुलेमान पठाण या दादाचा एक व्हिडिओ आला. तर ॲक्च्युली मी आधी थंबनेल वगैरे बघितलं, तर मला काय वाटलं की काही अशा न्यूज वगैरे असतात ना, तर कधी-कधी असंच येतात. पण तो व्लॉगिंग चॅनल आहे दादाचा आणि त्याच्यावरती त्याचा तो म्हणजे थंबनेल मी पाहिला आणि अचानक मला थोड्या वेळासाठी कळलंच नाही की काय आहे किंवा काय नाही. आणि नंतर तरी पण मी क्लिक केलं आणि पाहिलं, तर मला व्हिडिओ बघून अतिशय म्हणजे थरारक, मी सांगते तुम्हाला, मी इतकी अशी गाढ अशी रात्री झोपलेली सुद्धा नाही आहे. तर असा व्हिडिओ होता तो. तर त्याच्यामध्ये त्यांनी जी इन्फॉर्मेशन सांगितली आणि मी नेटवरती नंतर व्हिडिओज पण पाहिले, त्यातून काही इन्फॉर्मेशन भेटली आणि मला असं वाटलं की ही घटना अत्यंत गंभीर आहे. म्हणजे आपण विचारही करू शकत नाही. ज्यांच्यावर ही वेळ आली त्यांच्याविषयी आपण म्हणजे इमॅजिनेशनसुद्धा करू शकत नाही. विचार जरी केला तरी काळीज हादरते. तर अशी घटना घडलेली आहे एका दाम्पत्यासोबत, जे बीडमध्ये अंबेजोगाई इथे राहतात. तर ते जे बाळाचे वडील आहेत ते म्हणजे पेशाने ते वकील आहेत आणि आई आणि तो मुलगा, असं त्यांची फॅमिली, म्हणजे ते राहत होते तिथे तरी. आणि झालं असं की वडील कामानिमित्त बाहेर गेले मुलासोबत खेळताना आणि म्हणजे ते तिथेच होते घरामध्ये. पण त्यांचं काही काम आलं, तर ते कामानिमित्त ते बाहेर गेले आणि बाळ तिथेच खेळत होतं. आणि आई तिच्या घरातल्या कामांमध्ये व्यस्त होती, म्हणजे तिचं अधूनमधून बघणं वगैरे बाळाला, ते कुठे खेळतंय काय, हे सगळं चालू होतं. आणि आता ते बाळ आहे, ते 5 वर्षाचं बाळ होतं, मुलगा होता तो. आणि झालं असं की आईने घरातली कामं, आता कसं असतं ना की लेडीज असो, कुठलीही महिला असो ना, तर आपण मल्टीटास्किंग करण्याचं म्हणजे प्रयत्न करतो. आणि शक्यतो बाळ जर आपल्या घरात असेल लहान, तर आपल्याला असं वाटतं की लवकरात लवकर काम आहे, कारण ती कामं काही उरकतच नाहीत. घरची कामं, दिवस संपतो पण घरची कामं संपत नाही. तर आपण शक्यतो
मल्टीटास्किंग करण्याचा प्रयत्न करतो की बाबा हां चला हे काम करता करता आपण दुसरंही करू शकतो, ते करता करता तेही करू शकतो. तर असंच काहीसं या बाळाच्या आईने सुद्धा करण्याचा प्रयत्न केला. तर त्यांनी काय केलं की त्यांना कपडे वगैरे धुवायचे असतील तर त्यांना वॉशिंग मशीन लावायची होती. तर त्यावेळेसच जे आपल्या घरामध्ये ना लहान मुलांसाठी अलीकडे आपण खेळणी वापरतो, जी की स्पंजची असतात किंवा कॉटनची आपण म्हणू शकतो. अशी स्पंजी खेळणी असतात, ते बाहुले असतात किंवा मग काही असतं की कुत्रं मांजर असं काहीही असतं जे स्पंजचे बाहुले असतात. तर तसे लहान मुलांचे आपले असतात आणि ते शक्यतो इकडे तिकडे पडून खराब होतात, ते वॉशेबल पण असतात. तर असेच काहीसे त्या बाळाची खेळणी होती आणि तर त्या अति खराब झाली होती. तर त्याच्या आईला असं वाटलं की आता आपण ही धुवून घ्यावीत. म्हणून त्यांनी काय केलं त्या बाळाच्या आईने, तिचंही लक्षण होतं. आता बघा लहान मुलं अतिशय करामती आणि अतिशय चमत्कारिक अशी असतात. त्यांचं लक्ष कुठे कसं असेल तुम्ही सांगू शकत नाही. तर ते बाळ असं त्याचं त्याचं खेळण्यात मग्न होतं. तर आईने आपली ती खेळणी घेतली आणि म्हटलं की आता धुण्यासाठी त्यांच्या घरामध्ये वॉशिंग मशीन यूज करत होते, तर आता त्या मशीनमध्ये त्यांना लावायचे होते. मग त्यांनी काय केलं की मशीन फुल भरून घेतली पाण्याने, जे काही मेजरमेंट असेल त्यांचं पाण्याचं किती घ्यावं लागतं किंवा काय. तर ती मशीन भरून घेतली पाण्याने, त्याच्यामध्ये वॉशिंग पावडर पण त्यांनी टाकली आणि कपड्यांसोबत ती खेळणीसुद्धा त्यांनी त्या वॉशिंग मशीनमध्ये टाकली धुण्यासाठी. आणि नंतर काय झालं, ती मशीन होती टॉप लोडची, वरतून सगळं टाकण्याचा. म्हणजे आता माझ्या तर घरी मशीन नाही आहे, पण थोडीफार माहिती मला आहे की एक टॉप लोड आणि फ्रंट लोड अशी मशीन असते. तर फ्रंट लोड म्हणजे की पुढून ते दरवाजा ओपन होतो, त्याच्यामध्ये आपण कपडे वॉश करण्यासाठी टाकून परत बंद केलं तर त्याचं ते काम सुरू होतं. आणि जी टॉप लोडची असते त्याच्यामध्ये आपण वरतून कपडे वगैरे टाकतो. तर ती टॉप लोडची जी मशीन आहे ती होती त्यांच्या घरी. मग त्यांनी ती खेळणी वगैरे टाकली, पाणी भरलं होतं, निरमा टाकला होता आणि झाकण वगैरे लावलं की नाही आता त्या माऊलीलाच माहिती. कारण कसं होतं ना की कधी कधी आपलं कामाच्या ह्याच्यामध्ये ना काही गोष्टी चुकतात. तर ते कुणीही मुद्दामून करत नाही किंवा काय. आता तिलाही वाटलं नसेल की असं काही घडेल. तर ते तिने लावलं मशीन आणि बाथरूममधून बाहेर आली आणि तिचं तिचं स्वयंपाक, आता बाळ जर खेळते तर तिने ती स्वयंपाकामध्ये व्यस्त झाली. ती किचनमध्ये तिचं काही काम करत होते आणि बऱ्याच वेळ बाळाचा आवाजही येत होता थोडाफार. आता माझंही कसं आहे ना, मी किचनमध्ये असले आता मला आरूचं एवढं टेन्शन नसतं, कारण आता तिला बऱ्याचशा गोष्टी समजतात, काय चांगलं काय वाईट, काय केलं पाहिजे काय नाही. कारण ती आता 7 वर्षाची झाली. तिला सुद्धा 5-6 वर्षापर्यंत खूप म्हणजे लक्ष द्यायला लागायचं. आणि आता अनिश थोडा लहानच आहे, आता त्याला 3 वर्ष कंप्लीट आत्ताशी झालेत आणि त्याचं खूप म्हणजे हे चालू असतं की ना, म्हणजे मी त्याला झोपवल्याशिवाय काही काम करणं म्हणजे मला नकोच वाटतं. कारण एकतर मी दरवाजा लावूनच घेते आणि त्याला आतमध्येच खेळायला लावते, तरीसुद्धा कधी तो काय करेल ते सांगू शकत नाही. त्याच्या बाबतीतले काही 3-4 इन्सिडेंट्स आहेत, ते सुद्धा मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे आणि त्याच्यावरती मी काय काय म्हणजे पुढे त्याच्यावरती काय सोल्युशन केले ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर मी जेव्हा किचनमध्ये काम करत असते तर आता आमचा रूम काही इतका मोठा नाही आहे, जसं की मी मागच्या व्लॉगमध्ये पण सांगितलं की आता त्या जागेअभावी आम्ही रूम पण चेंज करणार आहोत. पण तरीसुद्धा जरी आम्ही रूम रेंटिंग घेतली तरी वन आरकेच असते. त्यामुळे आतमध्ये जरी आपण काम करत असेल तरी बाहेर बाळ खेळते तर सहज लक्ष राहतं. आणि माझं जरी काही कामकाज चालू असलं आतमध्ये तरी मी लक्ष देते अधूनमधून. म्हणजे ते प्रत्येक आईचं असतं आणि तसंच ते आईसुद्धा त्या बाळाची सुद्धा येऊन जाऊन बघत होती. पण नंतर ते बाळ अगदी खेळण्यामध्ये व्यस्त आहे. आता अधूनमधून बघितल्यानंतर आपण म्हणतो की ठीक आहे तो खेळतोय, तर आपण सारखं त्याच्या पुढे गेलो की तो पाठी लागतो किंवा काही होतं. म्हणजे मुलं दमवतात किचनमध्ये काम करताना, काहीतरी त्यांना ते हातातलंच हवं असतं. कुठं आपण पीठ मळत असेल तर ते पीठ, अनिशलाही सवय आहे, तो प्रत्येक वेळी पीठ आरूसुद्धा अजून पीठ मागते, दोघं गोळे घेऊन त्याचे खेळत बसतात. म्हणजे असं काहीसं. तर ती आई व्यस्त होती तिच्या कामामध्ये आणि बराच वेळ मग नंतर झाला तिचं जेव्हा पूर्ण काम झालं तर तिच्या लक्षात आलं की बाळाचा बराच वेळ झाला की आवाजच येत नाहीये आणि मग म्हणजे सगळीकडे शांतता आहे. तर बघा प्रत्येक आईला हे माहीत असतं की जेव्हा शांतता असते, जेव्हा काही ना काही आवाज येतोय, खडबड खडबड काही ना काही उचपत्या चालू आहेत, तेव्हा सगळं ठीक असतं. पण जेव्हा जास्तीत जास्त शांतता निर्माण होते तेव्हा कुठेतरी काहीतरी भयंकर घडते असं आपल्याला वाटतं. कारण मी सुद्धा जेव्हा हे दोघं जर खेळत असतात बाहेरच्या रूममध्ये, मी आतमध्ये काही करत असते, अजिबात जर आवाज येत नसेल तर माझं असं धडकी भरल्यासारखं होतं. मी पटकन पळत येते की यांनी काय केले, कुठे आहेत काय. कारण कधी काय करतील सांगता येत नाही. तर ती आई बाहेर आली तर बाहेर बाळ खेळत नव्हतं, बाळच नव्हतं बाहेर. जेव्हा ती मशीन लावून आतमध्ये गेली काम करण्यासाठी, तिने येऊन बघितलं तर अधूनमधून बाळ होतं. पण जेव्हा तिचं काम पूर्ण झालं आणि ती बाहेर आली तर बाळच नव्हतं. बाळाचा कुठे आवाजही येईना, शोधाशोध झाली. तिने बाळाच्या वडिलांना फोन केला की तुमच्यासोबत आलंय का बाळ किंवा काय. तर त्यांनी सांगितलं की नाही, तो बाहेरच म्हणजे तिथेच खेळत होता घरामध्ये, माझ्यासोबत आलेलं नाहीये. मग ते सुद्धा घरी आले आणि इकडे तिकडे शोधाशोध झाली तर काही कुठेच बाळ भेटत नाहीये. मग फायनली त्यांच्या लक्षात आलं की बाथरूममध्ये वगैरे बाळ आहे का, म्हणून ते बाथरूममध्ये पाहण्यासाठी गेले आणि पुढे जे त्यांच्यासमोर त्यांनी दृश्य पाहिलं ते, मी म्हणते स्वामींना हात जोडून विनंती करते की या जगातल्या कुठल्याच आईवडिलांना असं दृश्य कधीच नजरेस न पडावं.
इतकं भयंकर दृश्य म्हणजे आता विचार करून ऐकून सुद्धा अंगावर काटा येतोय. त्यांनी ते बघितलं जे बाथरूमचा दरवाजा उघडल्यानंतर, तर बाळ त्यांचं त्या वॉशिंग मशीनमध्ये उलटं पडलं होतं. त्याचं डोकं खाली मशीनमध्ये आणि पाय वरती, आणि त्याच्या पूर्ण म्हणजे नाकातोंडात पाणी गेलं होतं, कारण मशीन भरलेली होती पाण्याने. त्याच्यामध्ये त्यांनी काही खेळणी वगैरे जी धुण्यासाठी टाकलेली त्याच्यामध्ये, प्लस त्यांनी वॉशिंग पावडर पण टाकलेली. आणि साहजिकच आहे, एकदा पाण्यामध्ये खाली पडलं की नाकातोंडात त्याच्या पाणी गेलं, आणि त्याला ओरडता सुद्धा आला नाही, काही आवाजही आला नाही. कदाचित घर मोठं असू शकतं, त्यामुळे तो पडलेला सुद्धा आईला आवाज आला नसेल कदाचित. तर काही अंशी मी म्हणू शकतो ना, मोठ्या घरांचे हे सुद्धा तोटे होतात, की आपल्याला कळतच नाही, काही गोष्टींचा आवाजही येत नाही आपल्यापर्यंत. आणि शक्यतो बाहेर राहताना ना, मला असं वाटतं की आपण जवळ असणं गरजेचं आहे. पण आता त्यांच्या लाईफमध्ये जे घडलं ते त्यांना म्हणजे ते अतिशय विचित्र आहे. म्हणजे कुठल्याच आई-वडिलांवरती ही अशी वेळ येऊ नये असं प्रत्येक जणाला वाटेल. तर ते बाळ उलटं पडलं होतं, त्याच्या नाकातोंडात पाणी गेलं होतं आणि ते पूर्ण निर्जीव झालं होतं. तरीसुद्धा त्यांनी असंच त्याला बाहेर काढलं, हॉस्पिटलमध्ये वगैरे नेलं, त्याच्या टेस्ट झाल्या, सगळं चेकअप वगैरे झालं आणि डॉक्टरांनी त्याला तिथे मृत घोषित केलं. म्हणजे विचार करा किती भयंकर गोष्ट आहे. आणि अजून एक गोष्ट, अजून ह्यापुढे मी तुम्हाला सांगते, की हे बाळ त्यांना खूप वर्षानंतर लग्नाच्या झालं होतं. मे बी काहीतरी 10-12 वर्षानंतर त्यांना हे बाळ झालं होतं. आणि आता ते 5 वर्षाचं झालं होतं, मुलगा होता तो. आणि इतकं भयंकर दृश्य, म्हणजे इतकी भयंकर घटना त्या आईवडिलांवर सोबत घडली. तर आपण विचारही करू शकत नाही, की त्या आईवरती, त्या वडिलांवरती काय वेळ आली असेल, त्यांना काय वाटत असेल. किती भयंकर, म्हणजे विचार जरी केला, मी सांगते, मी ते रात्री जेव्हा ऐकला तो व्हिडिओ, तर अशक्यतो असे व्हिडिओज मी मिस्टरांना दाखवत नाही. ते मला खूप हे करतात, की तुला खूप सवय आहे असलं काही ना काही बघायची, असलं काहीतरी विचार घेऊन बसते किंवा काय. पण काही गोष्टी घडतात आजूबाजूला, तर आपण म्हणजे त्याच्यातून माहिती आहे की काळजी. आता माझं जरा हे नेचर असं आहे, की मी ओव्हर थिंकर आहे, खूप जास्त विचार करते काही गोष्टींचा, त्यामुळे ते तसं म्हणतात. पण मला असं वाटतं, की एखादी घटना घडली, हा ठीक आहे, आता तो माझा स्वभाव, मी अति विचार करते किंवा अति प्रोटेक्टिव्ह असते त्या बाबतीत मुलांच्या, त्यामुळे सतत काही ना काही निगेटिव्ह गोष्टी म्हणतो ना आपण, की मन चित्ती ते वैरीनं चित्ती, तसं आहे. तर त्यामुळे म्हणजे ते मला अवॉइड करतात असे व्हिडिओज वगैरे पाहण्यासाठी. पण मला असं वाटतं, अशा व्हिडिओमधून आपण काहीतरी शिकलं पाहिजे. अशा घटना जेव्हा घडतात, त्यातून आपण निदान, आता जे घडलंय ते तर नाही बदलू शकत आहे, पण आपण आपल्या लाईफमध्ये तरी निदान काळजी घेणं गरजेचं आहे. तर शक्यतो आज मी हात जोडून, कारण वॉशिंग मशीन बाबतीत आणखीन एक घटना काही वर्षांपूर्वी मला वाटतं मी ऐकलेली, की फ्रंट लोडच्या मशीनमध्ये सुद्धा एक बाळ जाऊन बसलं होतं. आणि ती सुद्धा एक दुर्दैवी घटना घडली होती. एक 3 ते 4 वर्षाचं काहीतरी रांगणार, म्हणजे 2.5-3 वर्षाचं बाळ होतं ते. त्याला खूप वर्ष झाली. आता मला त्याचं डिटेल्स पण सांगता येणार नाही. मग मे बी मला वाटतं म्हणजे माझं लग्न वगैरे पण नसेल झालं अशा दिवसांपूर्वी. तर ज्यांच्या घरी वॉशिंग मशीन आहे त्यांनी प्लीज 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 ह्या बाबतीत काळजी घ्या. आता त्या आईला असं वाटलंही नसेल, तिला आता विचार येत असतील, की कदाचित मी बाथरूमचं दार बंद केलं असतं, कदाचित मी इतकी घाई केली नसती, किंवा कदाचित मी दरवाजा व्यवस्थित मशीन बंद झाली का पाहिलं असतं. म्हणजे असंख्य विचार. आणि नंतर म्हणजे अगदी म्हणजे वेळ लागायची वारी होते एखादी गोष्ट घडल्यानंतर, की हां, ही गोष्ट असं नसतं केलं तर असं झालं असतं. तर प्रत्येक आईला माझी एक हात जोडून विनंती आहे, कारण वडिलांपेक्षा जास्त रोल हा आईचा असतो. वडील फक्त घरी असल्यानंतर वेळ देतात मुलांना, ते त्यांच्या कामावर असतात. पण जास्तीत जास्त वेळ हे आपणच असतो आपल्या मुलांसोबत. आणि आपलं कसं असतं, की पटापट कामं झाली पाहिजे, आपलं काम उरकलं पाहिजे, बाळाचं पण सगळं. पण एखादं काम राहिलं तर राहू द्या, पडलं तर पडू द्या. लोकं काही, तुम्हाला कोण येऊन काही सत्कार करणार नाही आहे तुमचा, किंवा घरातली सुद्धा फॅमिली मेंबर तुमचं सगळं वेळेत झालं म्हणून कुठं जगाला सांगत सुटणार नाहीत, की आमची कामं वेळेत होतात, आमचं 9 वाजता आम्ही हे करतो, म्हणजे आमची सून ते करते किंवा माझी बायको ते करते. कुणीही सांगत नाही. जेव्हा तुम्ही तुमचं चुकतं काहीतरी, तेव्हाच जगभर झालं होतं. तुम्ही जर रोज वेळच्या वेळी एखादं कामं सगळी करत असाल, तरीसुद्धा तुम्हाला कुठला मोठा पुरस्कार भेटणार नाही किंवा तुमचं अतिशय असं कौतुक होणार नाही. त्यामुळे तुमच्या मुलांना पहिली प्रायोरिटी द्या. तुमची मुलं ही तुमची संपत्ती आहेत, आणि त्यांच्यावरती मेन लक्ष द्या. एखादं काम राहिलं राहू द्या, एखाद्याने नावं ठेवली, घर घाणे काम पडलंय, सगळा पसारा पडलाय, तर काही जरी झालं ना, तरी ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. तुमच्या बाळाशी पहिल्यांदा त्याला वेळ द्या, त्याची काळजी घ्या, ते कुठं जाते, काय करते, ह्या गोष्टींकडे लक्ष द्या. हा ठीक आहे, ते तुमच्यासमोर खेळतंय तर तुम्ही काम करताय, ठीक आहे, असं काही करू शकता. किंवा मग
तुमच्या समोरासमोर काय असेल ते करा आणि जर शक्य नसेल तर जेव्हा बाळ झोपेल त्यावेळेस कामं करा. आता मी जरी झालं तरी हा जर व्यवस्थित खेळत असेल कुठे तरच कामं करण्याचं हे करते. आणि किंवा मग ह्याचे पप्पा असतील घरात कोणीतरी लक्ष द्यायला तर हां द्यायचं थांब. नाही तर मी त्याला झोपवते, कधी कधी जबरदस्ती का होईना पण झोपवते आणि मग काम करते. कारण कोणत्याही प्रकारची रिस्क घेणं परवडतच नाही आपल्याला, कारण कुठली वेळ कशी असेल सांगू शकत नाही. आणि दुसरी एक गोष्ट की आता जी आम्ही पण रूम चेंज करतोय, माझ्या रात्रभर ते डोक्यात होतं. कारण आता आम्ही रूम जी चेंज करतोय तिथे जी रूम आम्ही आता चॉईस केली तर ती वरती आहे, म्हणजे सेकंड फ्लोअरला. आणि त्याचं जी म्हणजे बाल्कनी आहे त्याच्या समोर जे ग्रिल आहे ते पण हाईटने कमी आहे, तर ते माझ्या पण डोक्यात सतत घुमत होतं. पण आपण एकच करू शकतो की काळजी घेणं. आता आम्हाला माहिती आहे की अजिबात दरवाजा उघडा ठेवायचा नाही आहे, त्याला सोबत घेतल्याशिवाय बाहेर जायचं नाही आहे. आणि दुसरी गोष्ट की त्याला एकटं सोडायचं नाही आहे. तर आता ह्या गोष्टींची काळजी आम्ही घेणार आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यासोबत म्हणजे किंवा आमच्यासोबत काही गोष्टी घडल्या तर त्यासुद्धा मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. पण एकच गोष्ट सांगेन आणखीन की जितकं होईल तितकं आपल्या मुलांकडे लक्ष द्या, कामांपेक्षा मुलांना महत्त्व द्या. तर 5 मिनिटात मी नंतर तुमच्याशी पुन्हा बोलते. आता झोपून उठलाय तर थोडंसं किरकिर करतोय. तर गाईज मगाशी मी बोलता बोलता ॲक्च्युली अनिश उठला होता झोपून, आणि जसं की म्हटलं की तो रडायला लागला आणि काही करायला लागला की मग काही जमत नाही. तर त्यामुळे मी तिथेच व्हिडिओ स्किप केला आणि म्हटलं आता तुमच्याशी बोलावं. तर आत्ताच मी त्याला आता तो बाहेर गेला, त्याचे पप्पा त्याला घेऊन गेलेत, ते आलेत. मग आता मी तुमच्यासोबत बोलते. 1 मिनिट आता आधी कॅमेरा व्यवस्थित सेट करते आणि मग बोलते. तर ॲक्च्युली आमच्या बाबतीत पण काही इन्सिडेंट्स घडले होते आमच्या मुलांच्या बाबतीत, तर ते मी शेअर करेल आवर्जून येते. आणि जे की सांगेन की तुम्ही पण याबाबतीत काळजी घ्या, कारण मुलं कधी काही करतील सांगता येत नाही. तर पहिल्यांदा तर आपण आरूच्या बाबतीत जे काही घडलं होतं ते ऐकूया. तर आरू एक म्हणजे 7-8 महिन्यांची होती. आणि तिला फक्त म्हणजे ना अशी रांगायची, अशी जरा पुढे पुढे यायची, व्यवस्थित रांगत पण नव्हती प्रॉपर, अशी पुढे यायची गुडघ्यावरती. आणि तेव्हा मी गावीच होते सासरी. आणि म्हणजे माझी नणंद लहान, तर आम्ही दोघीजणी बोलत बसलो होतो. तिथेच कॉटवरतीच होती ती, आणि तिला तिथेच घेऊन आम्ही बोलत होतो. आणि अचानक असं आमच्या घराला पाठीमागचा दरवाजा आहे, तर बऱ्याच जणांनी बघितला असेल, जे आता नेहमी ब्लॉग बघणार आहेत त्यांना माहीत आहे. तर पाठीमागच्या दरवाजातून ताई जरा बाहेर गेल्या आणि त्या काहीतरी बघायला लागल्या तिकडे पुढे. रानं आहेत अशी, म्हणजे शेती वगैरे. तर तिथून काहीतरी असं आम्ही बघत होतो, कोणतरी होतं तिथे, तर ते मला दाखवण्यासाठी त्या म्हटल्या बघा हे. आणि अचानक म्हणजे ते कळलंच नाही, लक्षातच आलं नाही. 2 म्हणजे 1 सेकंदाची गोष्ट, मी फक्त दरवाजापर्यंत गेले बघण्यासाठी, आणि तोपर्यंत आरू पाठीमागं वरतून खाली आली. आणि कॉटची हाईट आम्ही वाढवली होती, एक 2-2 विटा खाली लावून कॉट उंच केलेली. आणि त्यावेळेस आरूचं जावळ काढलं होतं. हां 7-8 नाही 11 महिन्यांची होती ती, बरोबर 11व्या महिन्यात तिचं जावळ काढलेलं. जावळ काढून मला वाटते 8-10 दिवस झालेले, तर पूर्ण टक्कल होतं तिचं. आणि ती अशी गुडघ्यावरती येऊन डायरेक्टली, म्हणजे आम्हाला कळलं नाही, क्षणात एकदम जोरात आवाज आला आणि तिला रडतासुद्धा आलं नाही. फक्त आम्हाला धपकन पडलेला आवाज आला आणि आम्ही दोघी तशाच पळत पुढे आलो. तिला ओरडताही आलं नाही, इतकं घाबरलेलो. त्यावेळेस आम्ही दोघीच घरात होतो. आणि नेमकं तिचं जे डोकं आहे ते कपाट, म्हणजे कॉटच्या तिथेच कपाट आहे माझं कपड्यांचं, ते होतं पत्र्याचं. आणि त्याच्या खालीसुद्धा आम्ही विटा किंवा असं हे लावलेलं. आणि नेमकी नशीब थोडंसं खरचटलं इथे साईडला, टाळू वगैरे तिथे कुठे लागला ना, इथला भाग मऊ असतो त्यावेळेस लहान मुलांचा. तर खूप मोठी दुर्घटना घडता त्यावेळेस वाचली. म्हणजे आम्ही तिला अजिबात असं एकटं सोडायचं नाही. पण त्यावेळेस फक्त 1 सेकंद, म्हणजे आम्हाला वाटलं पण नाही की एवढ्या वेळात ती लगेच पडेल किंवा काही. आणि तेव्हा इतकं मी घाबरले, इतके जोरात आम्ही दोघी ओरडलो आणि अक्षरशः रडायचेच बघत, म्हणजे आम्ही रडायला लागलो. तर शेवटी म्हणजे ती पटकन शांत झाली. आणि तिला असं काही म्हणजे रक्त वगैरे आलं नाही कुठं, म्हणजे असं फुटलं वगैरे नव्हतं, थोडंसं असं खरचटलं होतं एकदम बाजूला, आणि जास्त काही लागलं नाही सुदैवाने, आणि काहीच नाही. नाहीतर खूप मोठा अनर्थ त्यावेळेस घडला असता. तर ही एक गोष्ट आमच्या बाबतीत घडलेली. तर त्यामुळे कधीही लहान मुलं, तेव्हापासून आम्ही नंतर तिला कॉटवर घातलीच नाही, तिला खालीच घालायचो. जवळ असो नसो तिला सोबतच, आणि कंटिन्यू आमच्यासोबतच असायचे. त्यानंतर आम्ही बारामतीला आलो, त्यावेळेस पण बेड होता, तर बेडवरती पण तिला जेव्हा आम्ही तिथे असो तेव्हाच चढवायचो, नाहीतर नाही, तिला खालीच आम्ही खेळायला लावायचो, एवढी आम्ही काळजी घ्यायचो. तर हेच मी सांगेन की जर कुणाच्याही घरात बेड, आता बेड सगळ्यांच्याच घरात असतात, बेड किंवा असं सोफा उंचाच्या वस्तू, तर मुलं अगदी लहान असतील तर शक्यतो ते जवळ म्हणजे तुम्ही जवळ असाल तेव्हाच तिथे बसवा किंवा त्यांच्यावरती लक्ष ठेवा, अन्यथा त्यांना खालीच खेळू दे.
आणि दुसरी एक गोष्ट अशी आमच्या बाबतीत, आरुच्याच बाबतीत घडलेली. ते 1 रुपयाला चॉकलेट भेटतं स्ट्रॉबेरी जेलीचं. तर जेव्हा मी बारामतीला आले त्याच्यानंतर हे फर्स्टला गेले होते ना, आम्ही दोघीच होतो घरामध्ये आणि तिला ते चॉकलेट खूप आवडायचं तर आणलं. आणि अचानक त्यावेळेस तिने ते म्हणजे तिला त्यावेळेस खायला येतो, 1-1.5 वर्षाची होती ती. आणि झालं असं की तिने ते चॉकलेट घातलं तोंडात आणि ते एकदम इथे अडकलं, तिच्या गेलं असं अडकलं. आणि मला ते कळलंच नाही, कारण माझ्या बाबतीत म्हणजे आत्तापर्यंत असं कधी झालंच नव्हतं. मी खूप लक्ष द्यायचे तिच्या हातात, कधी पैसे वगैरे असलं काहीच द्यायचे नाही, कारण माहिती होतं की डॉलर वगैरे मुलं तोंडात घालतात, अडकू शकतात. पण ते इथे अडकलं, ती अशी एकदम करायला लागली. मला सुचतेच ना की आता मी काय करू. तर मग काय करो कळना मग मी तिच्या बोट पूर्ण आतमध्ये घातलं आणि एकदम असं हे केलं, तर ते चॉकलेट पटकन बाहेर पडलं, कारण ते जेली टाईपमध्ये होतं, असं मऊ होतं. त्यामुळे ते बोटाने ते दबलं गेलं आणि पटकन निघलं. नाहीतर तेव्हा एक खूप म्हणजे तेव्हापासून मी तिला चॉकलेट कधीही दिलं नाही. जरी दिलं तरी मी एकदम असं ते काय करायचे, रॅपरमध्येच असं जे कडक असतं ते असं हलवा त्याच्या दांड्याने फोडून वगैरे द्यायचे तुकडे. आणि जेली चॉकलेट ते असं रॅपरमध्ये त्याचे तुकडे करून मग द्यायचे आणि शक्यतो अवॉइड केलं. तर हे एक गोष्ट आपण काळजी घेतली पाहिजे, कारण आम्ही खूप म्हणजे त्याच्यानंतर अनिशच्या बाबतीत पण आम्ही ती काळजी घेतो की चॉकलेट डायरेक्टली तोंडात घालायला द्यायचं नाही. आता तो व्यवस्थित खातो, कारण त्याला असं चोकून खायची सवय नाही, तो डायरेक्ट तोंडात घातलं की फोडून खातो. पण असं पण होऊ शकतं, ही एक म्हणजे डायरेक्ट चॉकलेट वगैरे पण अडकतं. चिंगम वगैरे तर आम्ही देतच नाही मुलांना, कारण त्यानेसुद्धा खूप मोठ्या प्रॉब्लेम होऊ शकतात. त्यानंतर अनिशच्या बाबतीत एकदम म्हणजे ही घटना होती की त्यावेळेस आम्ही दोघंसुद्धा खूप घाबरलो होतो. तेव्हा ती 7-8 तास किंवा मग ती रात्र कशी उजडेल, काय होईल याचं खूप म्हणजे आम्हाला टेन्शन झालेलं असं. हे गेले होते सेकंडला आणि तेव्हा आरू 3.5-4 वर्षाची होती आणि दोघेही खेळत होते. अनिश त्यावेळेस मला वाटतं 1-1.5 वर्षाचा होता आणि मी पसारा काढला होता घरातला, म्हणजे साफसफाई करण्यासाठी असं सामान काढलं होतं आणि ते जिथं खेळत आहेत अगदी तिथेच बसून मी सगळं ठेवत होते. पण झालेलं असं की आपण जे कपडे वगैरे त्याचे वास येऊ नये, घाण कुबट वास येऊ नये किंवा सामानांचा, त्याच्यामध्ये आपण ज्या फिनाईलच्या गोळ्या टाकतो, तर ज्याला डांबर गोळी असं म्हणतात किंवा फिनाईलच्या गोळ्या असतात बघा, अशा व्हाईट कलरच्या, त्याच्या असं स्मेल येतो, असा छान त्याला स्मेल असतो वेगळाच, जेणेकरून कपड्यांचा वगैरे कुबट वास येत नाही. तर अशा गोळ्या काही मी टाकलेल्या होत्या कपड्यांमध्ये आणि शक्यतो ते कपडे बॅगांमध्ये वगैरे असायचे, त्यामुळे ते बाहेर येण्याचा प्रश्नच नसायचा. पण झालेलं असं त्यावेळेस काहीतरी घरामध्ये उंदीर झालेले की काहीतरी असं हे झालेलं, त्यामुळे ना मला ते पसारा सगळा काढून पुन्हा लावायचा होता. तर स्पेशली कपडेच, मग ते काय असं एवढं हे नव्हतं, मग त्यांच्याजवळच मी घड्या घालून असं ठेवत होते. पण माहीत नाही काय झालं, त्याला त्या गोळ्या कुठून तरी कोपऱ्यात पडलेल्या दिसल्या, अगदी छोट्या बारीक होऊन गेल्या होत्या आणि त्याने ती तोंडात घातली होती गोळी. आणि त्याने खाल्ली नाही खाल्ली त्यातलं मला काहीच माहीत नाही, पण त्याने असं म्हणजे चावलेली आय थिंक छोटीशी गोळी एकदम झालेली आणि त्यांनी गिळली होती की नाही माहीत नाही, पण मग आय थिंक त्यांनी गिळली नसावी. पण म्हणजे आरूने मला दाखवलं की मम्मी हा काहीतरी खाते. तर मी बघितलं तर त्याच्या तोंडामध्ये पांढरं पांढरं दिसलं. त्याला आ करायला सांगितलं, त्याला दात पण नव्हते व्यवस्थित त्यावेळेस, आलेच नव्हते. आणि मी खोलून बघितलं आणि त्याच्या तोंडाचा मी असं पकडून वास घेतला, तर मला तो गोळ्यांचा वास आला. शपथ, अक्षरशः माझ्या पायाखालची जमीन सरकल्यासारखं झालेलं. मला एक थोडा वेळ तर मला काही सुचत नव्हतं की आता काय होणार काय नाही, काहीच कळत नव्हतं. मी खूप घाबरले होते की म्हटलं आता ह्यानी तर या गोळ्या खाल्ल्या आहेत, कारण आता शेवटी त्या फिनाईलच्या गोळ्या आहेत. मला असं वाटलं त्यांनी म्हणजे किती खाल्ल्या असतील आणि किती नाही, त्याला कुठं दिसल्या. आणि नंतर मी बघितलं तर मी असं झाडू मारायला सामान म्हणजे काढलं पसारा, तर तिथे छोट्या छोट्या झालेल्या गोळ्या पाठीमागं पडल्या होत्या, कारण त्या मी आता असं काढत होत्या आणि 1, 2 ते 3च होत्या, कारण ते सगळं असं मी सामानात आतमध्ये टाकलेलं, ते काही बाहेर येण्याचा विषय नव्हता. पण त्यावेळी मी खूप घाबरले. मी तो पसारा तसाच ठेवला, त्याच्या तोंडातलं ते सगळं काढलं. त्याला म्हणजे चूळ तर भरता येत नव्हती, लहान होता, तर ते असं हे घेऊन मी त्याला असं तोंड पकडून त्याचं तोंड मिटता पाण्याने धुवून काढलं. तर तोंडाचा वास यायचा कमी झाला, पण त्याला एवढं समजायचं की आपण बोललेलं. त्याला मी विचारत होते की तू गिळलं का, तर तो नाही म्हणायचा. तर मी त्याच्या पप्पांना फोन केला आणि त्यांना जेव्हा सांगितलं, तर त्यांनासुद्धा कामावर टेन्शन आलं, त्यांनासुद्धा सुचेना. ते म्हणाले मला तू त्याच्यावर लक्ष ठेव, त्याला उलटी होते की काय, उलटी जर झाली तर चांगली गोष्ट आहे आणि जर नाही झाली तर त्याच्यावर लक्ष ठेव, तो शांत होतोय का किंवा त्याला चक्कर येते का, तो झोपतोय का. तर तसंच मग लगेच मी डॉक्टर जे आहेत आमचे फॅमिली डॉक्टर इथे जवळच आहेत वस्तीवर, मी त्यांना कॉल केला. त्यांना कॉल करून मी विचारलं की असं असं आहे, तर काय केलं पाहिजे. तर त्यांनी सांगितलं की जर त्यांनी किती खाल्लं आहे काय तुम्हाला माहीत नसेल, तर त्याला लगेच तुम्ही बारामती हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. तिथे म्हणजे बारामतीला घेऊन जा, एक लहान मुलांच्या स्पेशालिस्ट डॉक्टरचं त्यांनी नाव सजेस्ट केलं. मग तर मी खूपच घाबरले, कारण डॉक्टर त्यावेळेस इथे अवेलेबल नव्हते. ते म्हटले मी इथे नाही आहे, नाही तर मी चेकअप केला असता. मग आता मला आणखीनच टेन्शन आलं. मग ह्यांना मी फोन केला, हे पण टेन्शनमध्ये, त्यांचे कंटिन्यू फोन येत होते. मग त्यांनी मला सांगितलं की त्याच्यावर फक्त लक्ष ठेव आणि काय होतंय का त्याला उलट्या वगैरे बघ. तर त्यांनी ती खाल्ली नसावी, त्यांनी फक्त ती तोंडात घेतली होती
आणि चावली होती, गिळली नव्हती, नाहीतर त्याला काहीतरी इफेक्ट झाला असता. मग त्याला ते रात्रभर मी म्हणजे 12 वाजेपर्यंत ते येईपर्यंत जागीच होते टेन्शनमध्ये. ते पण आल्यानंतर आम्ही खूप वेळ जाग होतो, पण तो व्यवस्थित होता. त्याचा अर्थ त्याने ते काही खाल्लं वगैरे नव्हतं. तर अशी घटना आमच्यासोबत ती घडली होती. त्यामुळे ह्या गोष्टीसुद्धा आम्ही तिथून पुढे मी त्या गोळ्या वापरणं बंद केलं. आणि शक्यतो असं मुलांच्या हाताला येईल असं तर आता काही ठेवत नाही. एकतर फिनाईल, डेटॉल असो किंवा तुमचं जे काही लिक्विड आपण क्लिनिंगसाठी वापरतो ते सगळे त्यांच्या हाताला न येतील अशा जागीच ठेवतो आम्ही. आणि तेव्हापासून तर त्या गोळ्या वगैरे पण मी बंद केल्या. दुसरी गोष्ट, मुंग्यांचे खडू वगैरे तसलंसुद्धा मी अजिबात वापरत नाही. मुंग्या वगैरे म्हणजे होतात त्यासाठी आपण वापरतो, कारण ते सुद्धा काही मुलं असे बोट फिरवून चाटतात वगैरे, ते सुद्धा घातक आहे. दुसरी गोष्ट, आणखीन एक जी गोष्ट, आपण मच्छर येतात त्यामुळे आपण मच्छरची कॉईल लावतो मॉर्टिनची, तर ती सुद्धा काही मुलांनी खाल्लेली आहे. आमच्या शेजारीच एक घटना घडलेली की ते तुकडा मुलाने त्या चावून चावून खाल्ला होता. तर मे बी त्याला काही झालं नाही, पण ते सुद्धा रिस्की आहे. काही होण्याची वाट का बघायची, आपण काळजी घेतली पाहिजे. आणि फिनाईल वगैरे पिलेले मुलं अशा घटना पण खूप घडल्या. त्यामुळे लहान मुलांवरती खरंच खूप बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. तर असा हा अनिशच्या बाबतीतला इन्सिडन्स होता. अनिश आणि आरू यांच्या दोघांच्या बाबतीतला अजून एक इन्सिडन्स असा की आरूने पण 1-2 वेळा लहान असताना बाथरूममध्ये जाऊन कडी लावून घेतलेली. ह्याने सुद्धा तसंच केलेलं, पण म्हणजे सुदैवाने इथलं जे बाथरूम आहे त्याचं वरती पूर्ण रिकामं आहे, म्हणजे भिंत पूर्णपणे नाही आहे. त्यामुळे ते भिंतीवरून जाऊन कडी काढणं शक्य झालं. पण हे रडत नव्हते दोघेही. जेव्हा कडी लावलेली शांत बसून होते तिथेच कट्ट्यावरती बाथरूमच्या. पण जर काही अचानक झालं, कारण बाथरूममध्ये पाणी चालू असतं, आपली भांडी भरलेली असतात, त्याच्यामध्ये पडू शकतात, काही होऊ शकतं. त्यामुळे ह्या गोष्टी म्हणजे तिथून पुढे आम्ही कंटिन्यू बाथरूमचा दरवाजा कधीही खुल्ला सोडला नाही किंवा सोडत नाही. आता एक प्रॉब्लेम आहे की या बाथरूमच्या दरवाजाला इथल्या रूमच्या आमच्या कडी नाही आहे, त्यामुळे कधी कधी तो उघडा राहायचा. तर ही एक काळजी घेतो आम्ही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता मी तुम्हाला ते दाखवणार आहे, ती कडीसुद्धा मी दाखवणार आहे. त्यांनी ह्या रूमची सुद्धा बरेचदा मी चुकून अशी नुसती बाहेर गेल्यानंतर कडी लावून घेतलेली आणि तो आतमध्ये बसलाय. आतमध्ये बसून तो रडत नव्हता किंवा काय, त्याला ती उघडायला यायची, लावायला सुद्धा यायची. पण जर अचानक आतमध्ये काही करून म्हणजे काही उद्योग केला किंवा काही झालं तर काय करणार. मग अशा गोष्टी सुद्धा घडतात. त्यामुळे ह्या सुद्धा गोष्टी म्हणजे आता मला जे एक्सपिरियन्स आले ना, त्यावरून तुम्हाला काही आयडिया आले असतील की बाबा ही काळजी घेतली पाहिजे, ती काळजी घेतली पाहिजे. कारण कडीसुद्धा लावून घेतात मुलं, कोण कुठे कधी काय करतील सांगू शकत नाही. आमच्या एका रिलेशनमध्ये एक मुलगी होती, तिने अक्षरशः म्हणजे चाकूबरोबर खेळताना स्वतःचा गळा कापून घेतला होता. म्हणजे इतक्या भयंकर कृत्य करतात लहान मुलं. त्यांना कुठल्याही गोष्टीची क्युरियोसिटी असते की हे केल्यावर काय होईल, ते केल्यावर काय होईल, आणि काही नसते उद्योग करून घेतात. त्यामुळे काल मी जेव्हा हा व्हिडिओ पाहिला की असं घडलं त्या बाळाच्या बाबतीत, त्यावेळी मला असं वाटलं की मी हा व्हिडिओ करणं गरजेचं आहे. कारण मला खूप सारे एक्सपिरियन्स आले ते आमच्या आवली मुलांकडून. त्यामुळे अशी घटना कोणाच्या सोबत नको घडायला, वाईट काही कृत्य. त्यामुळे म्हटलं हे तुम्हाला मी काहीतरी आयडिया देऊ, म्हणजे मला जे एक्सपिरियन्स आले त्यातून तुम्हाला आयडिया येईल की ही काळजी घेतली पाहिजे. तर तेव्हापासून जेव्हापासून त्याने कडी 2 वेळा रूमची लावून घेतली, तर आम्ही स्लायडिंगची खिडकी आहे एक साईडून उघडी असल्यामुळे तिकडून हात घालून ती कडी काढली आम्ही. नाहीतर खूप अवघड झालं जर खिडकी लावलेली असती तर. असा हा छत्रपती मुलगा आहे आमचा. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे की महत्त्वाचं म्हणजे औषधं अजिबात खाली ठेवायची नाही. औषधंसुद्धा हा गोळ्या वगैरे काढतो, त्यामुळे आम्ही औषधंसुद्धा वरती ठेवून देतो, रॅकवरती. खाली त्यांच्या हाताला येतील अशा औषधंसुद्धा कोणतीही ठेवत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींची काळजी नक्की घ्या आणि आपल्या मुलांवरती नक्की लक्ष द्या. आता बघा, आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आणखी एक गोष्ट आमची ॲड होणार आहे की म्हणजे आता जेव्हा आम्ही रूम चेंज करणार आहोत त्यावेळी ह्याच्यावरती खूप लक्ष ठेवणं गरजेचं आहे की दरवाजा अजिबात उघडा राहता कामा नये, कारण बाल्कनी ओपन आहे. त्यामुळे ह्याच्यावर खूप लक्ष ठेवावं लागणार आहे. तर ही सुद्धा गोष्ट तुम्ही नक्की हे करा. आणि प्लीज प्रत्येक आईने घरातली कामं राहिली तर राहू द्या, पण मुलांवरती डोळ्यात तेल घालून लक्ष द्या. कारण आपण तेवढं लक्ष देतही असतो, प्लस घरातलंही करत असतो. पण जेव्हा सगळं सुरळीत असतं तेव्हा कोणी दखल घेत नाही. जेव्हा असं काहीतरी विचित्र घडतं त्यावेळेस सगळा दोष हा आपल्यावरच येतो. आणि दोष कुणाचा, कुणी केलं, का झालं, कसं झालं असं व्हायला नको होतं. हे नंतर बोलून काही उपयोग होत नाही. झाल्यानंतर झालं, ते काही परत येत नाही. त्यामुळे एवढी काळजी नक्की घ्या. तर चला आता मी तुम्हाला दाखवते की हा कसा कडी लावून घेत होता. तर आम्ही कडीचं काय केलंय चला. तर ही बघा, ही जी कडी आहे ना, तो असा पूर्ण लावून घ्यायचा. म्हणजे आपण थोडंसं जरी बाहेर गेलं तरी तो कडी लावून घ्यायचा आणि आतमध्येच बसायचा. किती हाक मारल्या तरी हसत बसायचा. डायरेक्ट इथं येऊन सोफ्यावरती झोपायचा, पण कडी काही उघडायचा नाही. तर मग ही कडी त्याच्या पप्पांनी बांधून ठेवली की त्याला आता ती लावताच येणार नाही. त्यामुळे मग फक्त वरची कडी ती पण आम्हीच लावतो. तर आरूला दोन्ही कड्या उघडायला येतात, त्यामुळे आरूचं काही टेन्शन नाही. पण हा मुद्दाम लावायचा नाही, त्याला उघडायला पण येते, लावायला पण येते, पण मुद्दाम उघडतच नव्हता, लावून घ्यायचा.
तर असं केलं आहे आम्ही आता. तर गाईज हेच आता ह्या घटनेवरून किंवा मी सांगितलेल्या एक्सपिरियन्सवरून नक्कीच काहीतरी अनुभव घ्या, काहीतरी शिका आणि आपल्या मुलांची खरंच खूप काळजी घ्या. काहीही दुर्घटना घडू नये त्या बाबतीत सतर्क राहा. आणि एवढंच मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगेन. तर तुम्हाला काय वाटतं ते मला प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तरी लाईक करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा ह्या टिप्स, की कारण मला खूप सारे अनुभव आलेत, ते सगळे अनुभव मी शेअर केले. तर ते नक्की तुम्ही मैत्रिणींपर्यंत शेअर करा, की नक्कीच काही मॉम्सना याचा फायदा होईल, की ते या गोष्टींची वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घेतील. तर चला आता ह्याला फोन पाहिजे. भेटू लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नेहमीच्या आपल्या. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ आणि टेक केअर तुमची आणि तुमच्या लहान लहान बाळांची. बाय बाय.